काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपने आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी हे काँग्रेसचं कार्यालय आहे, काँग्रेस कार्यकर्ते आलेले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे मंत्री, माजी आमदार आणि त्यासोबतच माजी खासदार, महापौर, उपमहापौर, सभापती, महापौर हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू झालंय। आक्रमक स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन जे आहे ते केलं जातंय, कारण काँग्रेस जे आहे, काँग्रेसने देखील याआधी आंदोलन केलं होतं आणि त्याच विरोधामध्ये भाजप देखील आता समोर आलेला आहे, आक्रमक झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे नेते जे आहेत ते आता आमने सामने आलेले आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक स्वरूप घेऊन या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भाजप देखील समोर आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय भाजपचे मंत्री अतुल सावे आहेत, महापौर आहेत, समीर राजूरकर, सभापती अनिल मकरी आहेत आणि त्यासोबतच डॉक्टर भागवत कराडचे माजी खासदार आहेत, ते देखील या ठिकाणी आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक स्वरूप, आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे। आपल्यासोबत डॉक्टर भागवत कराड आहेत, जाणून घेऊयात। डॉक्टर साहेब काय सांगाल, काय भावना डॉक्टर साहेब? मोदी साहेबांच्या आज काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत, कारण काल माननीय प्रधानमंत्री यांच्या घरासमोर काँग्रेसच्या आणि विरोधी पक्ष लोकांनी जो घोषणाबाजी केली, जो हल्ला मचवला, त्याचा निषेध करून आम्ही इथे निषेध करतोय। कारण एकच गोष्ट आहे की इथं देशामध्ये अराजकता मागवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमने सामने आलेले आहात, तुम्ही आमने सामने आहात, एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताय। आमने सामने आमच्या समोर कोण आहे आम्हाला माहित नाही तिकडे त्यांच्या, पण काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही घोषणा देतोय, त्यांचा निषेध करतो। सावे साहेब आक्रमक पावित्र्य घेतलाय, आमने सामने येत आहेत, विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू झाली आहे, हा संघर्ष पेटलाय। मी सांगितलं ना की देशाचे पंतप्रधान हे अतिशय इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व असते आणि त्यांच्या घरासमोर त्यांनी काल घोषणाबाजी केली, निदर्शनं केली। आज कधीही पंतप्रधानांच्या घरासमोर असे कधीही निदर्शनं झाली नाहीत, ही पहिल्यांदा ही निदर्शनं झाली आहेत, ही अतिशय निंदनीय गोष्ट। शांत आणि संयमी अतुल सावे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, आंदोलनात उतरले। कारण पंतप्रधान हे आपल्या सगळ्यांसाठी एक रिस्पेक्टेबल पर्सन आहे, आज जगामध्ये त्यांना एक रिस्पेक्ट आहे आणि त्यांच्या घरासमोर तुम्ही निदर्शनं करता, ही लाज वाटायला पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांना। महापौर साहेब काय सांगाल महापौर साहेब, एकीकडे तुम्ही आंदोलनात उतरलेत। आंदोलनात उतरलेत म्हणजे आत्ताच सन्मान्य अतुल सावे साहेबांनी सांगितल्यासारखं पंतप्रधान हे या देशाचे पंतप्रधान आहेत, एक प्रचंड आदराचं स्थान असलेले त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट मिळवत नाहीये। पण एकीकडे आमने सामने आलात, संघर्ष पेटू शकतो। अहो, आम्ही आमने सामन्यामध्ये खूपदा खुतबा केलेला आहे त्यांचा, आमने सामन्याला घाबरत नाही आम्ही कधीच। सभापती साहेब काय सांगाल, आक्रमक पावित्र्य घेतलाय, आमने सामने आलात। कसं आहे, राहुल गांधी जे बोललंय केलंय त्याचा आम्ही निषेध करतो। आपण पाहतो या ठिकाणी आक्रमक झालेले पदाधिकारी आहेत, काय भावना आहे? आक्रोश आहे या भारतातल्या राष्ट्रभक्त जनतेचा की या देशाला अशांत करण्याचं कारस्थान या नालायक देशद्रोही तत्वांना आम्ही करू देणार नाही आणि याच्या पाठीमागे लपून काँग्रेस राजकारण करते, ते खपून घेणार नाही। 28 वेळा पेपर फोडणाऱ्या काँग्रेसला या नीटचा प्रश्न विचारायचा अधिकार नाही। आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेसचे नेते जे आहेत ते त्यांच्या कार्यालयासमोर आहेत, एकीकडे भाजप आहे, आक्रमक स्वरूप जे आहे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी, एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी चिल्लापुकारी केली जाते, एकमेकांच्या विरोधामध्ये ओरडलं जाते, हे स्वरूप जे आहे ते आक्रमक या ठिकाणी पाहतोय। भाजप आक्रमक झाले, काँग्रेस आक्रमक झाले, एकमेकांच्या समोर घोषणाबाजी करतायत आणि अतुल सावे हे मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये देखील घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे राहुल गांधी यांचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजप देखील घोषणाबाजी करते। दोनही पक्षांचे नेते आमने सामने आल्याच्या नंतर संघर्ष पेटलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।